यावर्षी खरं प्रार्थना आई रुक्मिणीला हीच आहे की बळीराजा सुखाव आणि जे बॉर्डरवर आपले सैनिक खरं त्यांनी जी काही आपल्या जीवाची आहुती देऊन आपल्या सगळ्यांचं प्रोटेक्शन करतायत त्यांच्या बायका त्यांच्या घरातल्या जे मंडळी काही एक्स सर्व्हिसमॅन ते आई रुक्मिणीच्या पालखीचं पूजन या ठिकाणी यावर्षी करणार आहे। स्वामी रामराजेश्वर महाराज देखील या ठिकाणी आहे आणि शेतकरी बांधव दरवर्षी असतात तर ते आहेतच, पण यावर्षीचं पूजन त्यांच्या हस्ते आहे आणि आईला हीच प्रार्थना आहे की आपला देश सुरक्षित राहो, या ठिकाणी शेतकऱ्यांचं भलं हो आणि कोणी जातीभेदाचं राजकारण न करता हे देशाचा एकोपा राहो। या ठिकाणी सगळ्या समाजाचे मुस्लिम समाजाचे बांधव पण या ठिकाणी येत असतात आणि दरवर्षीप्रमाणे त्या पालखीचं स्वागत करत असतात। मागच्या वर्षी जर पाहिलं तर राज्य सरकारने वारकऱ्यांना 20,000 रुपये दिले होते, तसेच विमाचा सुद्धा प्रश्न प्रलंबित आहे। खूप मोठा विषय आहे। आता जे लोक सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांनी वोट घेण्यासाठी नाही काही ते सगळं केलं। मला बघा एक गोष्ट, आज वारकरी चालले आहेत, आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पालख्या चालल्या आहेत। मागच्या वर्षी प्रत्येक पालखीला 20,000 रुपये दिले आणि आज बेशरमासारखे ते हे पैसे नाही देत म्हणतायत। असं कसं चालेल? वारकऱ्यांचा खरं बिमा पण काढला गेला पाहिजे, लाईफ इन्शुरन्स पण त्यांचा काढला गेला पाहिजे, कारण खूप ॲक्सिडेंट्समध्ये रस्त्याने जात असतात ते, त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्यासाठी हे नियम सातत्यानं लागू झाले पाहिजे। प्रत्येक जिथून पालखी जाते तिथल्या कलेक्टर ऑफिसनी देखील एक ॲम्ब्युलन्स, एक पाण्याची टाकी, ह्या सगळ्या गोष्टी पण तिथं उपलब्ध करून दिल्या पाहिजे। पण हे जे सरकार आहे हे फक्त मतांसाठी राजकारण करतं आणि आता इलेक्शन नाही आहेत म्हणून हे लोक देणार नाही, असं चालणार नाही। आम्ही आमचे हक्काचे पैसे वारकऱ्यांना तो अधिकार दिल्याशिवाय आम्हीही शांत बसणार नाही।
बैलगाडीतून सुद्धा घेऊन जात होते, त्यावेळेला वाहनाची व्यवस्था नव्हती. ते दृश्य आपल्या समोर सादर करत आहेत वारकरी. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी.